देशात पहिल्यांदाच एकाच वेळी 9 पोलिसांना सुनावण्यात आलाय मृत्यूदंड। नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया। कोरोना काळात म्हणजेच 2020 मध्ये घडलेल्या एका प्रकरणामुळे केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती। पोलीस कोठडीत पोलिसांनी केलेल्या अत्याचारामुळे एका बाप-लेकाला आपला जीव गमवावा लागला होता। त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले आणि त्यातून समोर आलेल्या माहितीतून धक्क्यावर धक्के बसत गेले। याच प्रकरणाचा आता निकाल लागला असून देशात पहिल्यांदाच 9 पोलिसांना थेट मृत्यूदंड सुनावण्यात आलाय। मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने या प्रकरणाचा निकाल लावला आहे। 6 वर्ष चाललेल्या या सुनावणीतील निकालानंतर पीडित कुटुंबियांना न्याय मिळालाय। या प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने हे प्रकरण अत्यंत क्रूर आणि सत्तेच्या दुरुपयोगाचे मोठे उदाहरण असल्याचं म्हटलेलं आहे। नेमकं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेऊया। 2020 मध्ये संपूर्ण देशात हाहाकार माजवला होता। याच काळात लॉकडाऊनचे पालन न करणाऱ्या लोकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता। त्याच काळात तुतीकोरीन जिल्ह्यातील सथायनकुलामुशी येथील 19 जून 2020 ला व्यापारी पी जयराज आणि त्यांचा मुलगा बिनिक्स यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन करत पी जयराज यांनी त्यांचे मोबाईलचे दुकान ठरलेल्या वेळेनंतरही सुरूच ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता। त्यामुळे या बाप-लेकाला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना पोलीस कोठडीतच नेलं आणि बेदम मारहाण केली। अटक केलेल्या संपूर्ण रात्रभर त्यांच्यावर छळ करण्यात आला। पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांना गंभीर जखमांनी रक्तस्रावही झाला, ज्यामुळे पी जयराज आणि त्यांचा मुलगा बिनिक्स यांचा मृत्यू झाला। या घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटल्याचं पाहायला मिळालं। या प्रकरणात एका महिला कॉन्स्टेबलची साक्ष महत्त्वाचा पुरावा ठरली। त्याशिवाय पोलीस स्टेशनच्या टेबलावर आणि काठ्यांवर रक्ताचे डागही आढळून आले। या प्रकरणाचा तपास सुरुवातीला राज्य CIDने केला होता, परंतु मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर CBIने तपास हाती घेतला। CBIने एका इन्स्पेक्टर, 2 सब इन्स्पेक्टर आणि अनेक कॉन्स्टेबलसह 10 पोलिसांना अटक केली होती। आरोपीवर खून, कट रचणे आणि पुरावा नष्ट करणे यासारखे गंभीर आरोप ठेवण्यात आले। तपास दरम्यान CCTV फुटेज देखील हटवण्यात आलं। यामुळे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाल्याचं दिसून आलं। तपासादरम्यान आरोपीपैकी एका पोलीस उपनिरीक्षकाचा COVID-19 मुळे मृत्यू झाला। या प्रकरणातील सुनावणी हा मृत्यू नैसर्गिक मृत्यू असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। आरोपी पोलिसांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला, मात्र तो न्यायालयाने फेटाळून लावला। अखेरीस हा मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीत मृत्यू झाला हे सिद्ध झालं। यामुळे या घटनेच्या 6 वर्षांनंतर 2026 मध्ये मदुराई न्यायालयाने खटल्याची सुनावणी पूर्ण करत सर्व 9 पोलिसांना खुनाच्या आरोपाखाली दोषी ठरवत मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे।